हे खरोखर मला समजत नाही की यातनं नेमकं काय साध्य करायचं. जिने त्याला मारायचं ते त्याला मारायचं. अनेक वर्षापासून विचार करतोय की जर खऱ्या अर्थाने जातपात जर नसती त्या जगामध्ये तर जग फार सुखी असतं. पूर्वीचा काळ आणि आजच्या काळामध्ये फरक एवढाच आहे की त्यावेळेस ते लोक जे होते ते समाजाचं हित नजरेसमोर ठेवून संपूर्ण वाटचाल करायची. अलीकडं का कोणास ठाऊक, मी इन जनरल बोलत नाही, पण बहुतांश करून आपण जर पाहिलं की आपल्याला दिसतं, ज्याचा अनुभव आपल्याला आपण घेतो, तर स्पर्धा वाढलेली असेल किंवा जे काय असेल, पण त्याच्यामुळं लोक आता एवढे व्यक्तिकेंद्रित झालेत की स्वतःच्या पलीकडं फारसे लोक काय पाहत पण नाही. ते कालचा जो हल्ला झाला त्याचंच एक प्रतीक आहे. पंतप्रधान आणि ह्या बाकीच्यांनी या त्यांनी बैठक घेतली आणि त्यात त्यांनी सांगितलं की याचा आम्ही म्हणजे याचं समारोप चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे वाईट वाटतं एवढे लोक म्हणजे, पण अजून मरून आहे. कारण मगाशी मी बोलल्याप्रमाणे दुःख कोणाला होत नाही, त्याच्या कुटुंबातल्या लोकांना होतं. आणि कुठेतरी थोडंसं आपण धर्म कुठला जरी असला तरी असं कुठला धर्म सांगत नाही की तुम्ही एकामेकाला खलास करा किंवा एकामेकावरती अत्याचार करा, एकामेकाची मानहानी करा. मार्ग वेगळे जरी असले तर शेवटी उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे शांतता आहे. आणि तीच खऱ्या अर्थाने जगातल्या प्रत्येक लोकांनी थोडंसं त्याच्यावर मनन चिंतन करून ते जर केलं. ठीक आहे, आता बदला घ्यावा असं वाटतंय की नाही तुम्हाला? बदला कोणाच्या विरोधात घेणार मला? पाकिस्तानने जे काय धाडकृत्य केलं आहे त्याच्याबद्दल काय सांगा? त्यांनी असे कृत्य करतच राहावं असं वाटतं? नाही, त्यांनी पण करून नाही, कोणी करून नाही, पण आता कसं आहे की यातनं साध्य का होणार? आज याचं ज्यांचे कुटुंबातले लोक गेलेत ते तर परत आपण त्यांचं ते कोके जर भरून काढू शकत. आणि निश्चितपणे राग हा त्या कुटुंबातल्या लोकांना, देशातल्या लोकांना आहेच. तरी एकदा ठिणगी पडली की उत्तराला प्रत्युत्तर हे निश्चित हे ठरलेलंच आहे. कुठेतरी आता सामोपचाराने ज्यावेळेस हे मोठ्या सार्कचे समिट्स किंवा अशा जागतिक पातळीच्या जे काय मिटिंग्स असतात, UN म्हणा किंवा अशा मिटिंगमध्ये जातात, त्यावेळेस ह्याच्यावरती बोललं भरपूर जातं. पण तसं फक्त बोलायचं असतं का, पण ते वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि हे झालं पाहिजे. आज संपूर्ण जग हे शांतता प्रिय झालं पाहिजे. एवढंच ह्या प्रसंगी मला मनापासून कळकळणी वाटतं आणि हीच माझी भावना आहे. महाराज साहेब, आता हा विषय